मित्रांनो नमस्कार. सध्या लोकसभेत भाजप आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. तो वाद आहे वंदे मातरमवरून. काँग्रेस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय गीताचे तुकडे केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत वंदे मातरमवरील विशेष चर्चेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि पंडित नेहरू यांना लक्ष्य केलं. 1937मध्ये मुस्लिम लीग पुढे वाकून नेहरूंनी वंदे मातरममधील प्रमुख ओळी वगळल्या. मुस्लिमांच्या भावना भडकू शकतील असे नेहरूंचं म्हणणं होतं. नेहरूंच्या या विचारांमध्ये देशाच्या फाळणीची बीजे रोवली गेली. तेव्हापासून काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण सुरू केले, असा दावा मोदींनी 1.5 तासाच्या भाषणात केला. वंदे मातरमला 150 वर्ष झाल्यानिमित्त लोकसभेत सोमवारी दिवसभर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेची सुरुवात करताना मोदींनी वंदे मातरमची 150 वर्ष साजरी करत असताना नव्या पिढ्यांना हा विश्वास कुठल्या परिस्थितीमुळे झाला याची माहिती देणं आपलं कर्तव्य आहे, असा मुद्दा मांडला. वंदे मातरमच्या निमित्ताने नेहरू आणि सांप्रदायिकतेला खतपाणी घातले गेल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी म्हणाले, मुस्लिम लीगने वंदे मातरमला विरोध केला. 15 ऑक्टोबर 1937 रोजी मोहम्मद अली जिन्ना यांनी लखनौमध्ये वंदे मातरम विरोधात घोषणाबाजी केली. मुस्लिम लीगच्या विरोधाचा निषेध करून ठामपणे उत्तर देण्याऐवजी तत्कालीन काँग्रेस पंतप्रधान अध्यक्ष नेहरूंनी वंदे मातरमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिन्नांच्या विरोधानंतर फक्त 5 दिवसांनी 20 ऑक्टोबरला नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जिन्नांच्या भावनांशी सहमती दर्शवली. वंदे मातरमची आनंद मठ कादंबरीतील पार्श्वभूमी मुस्लिमांच्या भावना भडकू शकते. त्यानंतर काँग्रेसने 26 ऑक्टोबरला कलकत्त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत वंदे मातरमचा आढावा घेऊ असं सांगितलं. त्यांनी आढाव्यासाठी बंकिम बाबूंजे बंगाल आणि कलकत्ता शहर निवडलं. काँग्रेसच्या प्रस्तावामुळे देशाला धक्का बसला. देशभक्तांनी सकाळच्या मिरवणुकीत काढून वंदे मातरम गाऊन या प्रस्तावाला विरोध केला. 26 ऑक्टोबरला काँग्रेसने वंदे मातरमशी तडजोड केली. वंदे मातरमचे तुकडे केले. हा निर्णय सामाजिक सौहार्दाच्या नावाखाली लपवण्यात आला. पण इतिहास साक्षीदार आहे की काँग्रेसने मुस्लिम लीगसमोर झुकून त्याच्या दबावाखाली हा निर्णय घेतला. तुष्टीकरणाचे राजकारण केले, अशी टीका मोदींनी केली. जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा देश वंदे मातरमच्या भावनेने पुढे गेला. जेव्हा देशावर युद्धे लादली गेली तेव्हा वंदे मातरमच्या भावनेने सैनिकांना सीमेवर खंबीरपणे उभं राहण्यास भाग पाडलं आणि भारत मातेचा ध्वज विजयी होत राहिला, असे मोदी बोलताना म्हणाले. तर प्रियंका गांधी म्हणाल्या, देशातील लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार असे वेगवेगळे मुद्दे पुढे आणतंय. आगामी पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा सगळा प्रकार चालू आहे. पंतप्रधान मोदी दिवंगत पंतप्रधान नेहरू वर सतत आरोप करत असतात. मात्र मोदी जितके वर्ष पंतप्रधानवर आहेत तितके वर्ष नेहरू तुरुंगात होते. वंदे मातरममुळे राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, आपल्या संसदेत राष्ट्रीय गीतावर चर्चा होत आहे. आपण जेव्हा वंदे मातरम गातो आणि उल्लेख करतो तेव्हा राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते. या गाण्यामुळे स्वातंत्र्य संग्रामाची आठवण होते, कारण ब्रिटिश सरकार देखील यांच्यासमोर झुकलं होतं, असंही प्रियंका गांधी संसदेत बोलताना म्हणाल्या. फरक एवढाच आहे, काही ओळी वगळल्या गेल्या, काही ओळी का वगळल्या गेल्या असा प्रश्न जेव्हा मोदी संसदेत विचारतात, पण विरोधी पक्ष याकडे दुर्लक्ष करतात. तोडलेले आहे, पण आता सध्या सत्ताधारी पक्षाने त्याला जोडावे, असं काँग्रेसने स्पष्ट बोलायला पाहिजे. पण आत्ताची समस्या काय आहे, तेव्हा जातीय दंगे झाले असतील, कारण त्यावेळी जातीय दंगांची भीतीमुळे त्यांना काही ओळी वगळाव्या लागल्या. त्यावरून समजलं असू शकते किंवा त्यांना मुस्लिम असू शकते, असं दोन्ही असू शकतात. मुद्दा हा आहे, त्यांनी वगळलं हे विरोधी पक्षाने मान्य करायला पाहिजे. विरोधकांनी नेहरूंची चूक कबूल केली तर मुद्दा वाढणारच नाही. विरोधक त्याच गोष्टीला घेऊन बसतात आणि त्यावरच बोलत राहतात. विरोधी पक्षांनी फक्त एवढंच करावं की वंदे मातरमवर जे काही बदल करायचा आहे ते करा, असं विरोधकांनी बोललं पाहिजे. पण विरोधक त्याच मुद्द्याला धरून बसतात आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांची बाजू जड वाटते. लोकसंख्या याच्याबद्दल तुम्ही काय बोलता, काय विचार करता? यामुळे महागाई, बेरोजगारी असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतात. वंदे मातरमवर सुरू असणाऱ्या या वादाबद्दल आपलं मत काय तेवढं सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.